नमस्कार मित्रांनो, मी अक्षय क्लिक मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या गावामध्ये गणेश मंडळ जे बसतं, तुम्ही मंडळाचे कार्यकर्ते असाल किंवा तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष असाल, तर मित्रांनो तुमच्या मंडळाचा गणपती बसवण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमधून परवाना काढणं बंधनकारक आहे। आता हा परवाना कसा काढायचा आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्याच पद्धतीने तुमच्या मंडळाला बँजो किंवा डीजे साठी परमिशन कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। A to Z जर का तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। आता मित्रांनो, तुम्हाला मंडळाचा परवाना काढण्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत त्याची लिस्ट एकदा बघा। सर्वात अगोदर तर तुमचा गणेश मंडळाचा परवाना काढण्यासाठी गणेश मंडळ रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र किंवा धर्मादाय आयुक्त यांच्याकडील तात्पुरते रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र। आता हे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र कसं काढायचं ते तुम्हाला मी पुढे सांगतो। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, आपल्या गावच्या ग्रामपंचायतीकडील न हरकत दाखला ग्रामविकास अधिकारी यांच्या सहीसह, म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला जायचं आहे। तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला गेल्यानंतर ग्रामसेवकाकडून न हरकत दाखला घ्यायचा आहे, त्याच्यावरती ग्रामसेवक आणि सरपंच यांची सही घ्यायची आहे। त्याच पद्धतीने आता पुढचा दाखला बघा काय लागणार आहे। मूर्ती खाजगी जागेत स्थापन होत असेल तर सदर जागेच्या मालकाचा न हरकत दाखला व जागेचा उतारा व सातबारा। जर का तुमची खाजगी जागेमध्ये जर का मूर्ती स्थापन होत असेल तर तुम्हाला त्या जागेचा उतारा जो असेल, समजा गावठांमध्ये असेल तर 8 उतारा किंवा गावठांच्या बाहेर असेल, महसूल क्षेत्रात जर का असेल तर तुम्हाला 7-12 खाते उतारा लागणार आहे। तर आता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तो उतारा जमिनीचा जो आहे तो देखील तिथे सबमिट करावा लागणार आहे। त्याच पद्धतीने पुढचा बघा, गणेश मंडळकरिता लाईट ज्यांच्याकडून घेण्यात आलेली आहे त्यांचा न हरकत दाखला। तुमच्या मंडळाकरिता ज्या घरातून लाईट घेण्यात आलेली आहे त्या घराचा न हरकत दाखला देखील तुम्हाला लागणार आहे। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, गणेश मंडळ कार्यकारिणी यादी चालू मोबाईल नंबर सहित। आता कार्यकारिणी यादी म्हणजे तुमचा अध्यक्ष जो असतो गणेश मंडळातील, अध्यक्ष उपाध्यक्ष त्याच पद्धतीने जे सदस्य आहेत अशा सदस्यांची मोबाईल नंबर सहित यादी लागते। आधार कार्डचं झेरॉक्स आणि मोबाईल नंबर सहित त्यांची यादी लागते। त्याच पद्धतीने बघा मित्रांनो, गणेश मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत तिथे द्यावी लागते। त्याचप्रमाणे मित्रांनो, मूर्ती संरक्षणाकरिता दिवसांप्रमाणे 24 तास हजर राहणारे स्वयंसेवकांची यादी व मोबाईल नंबर सहित। वरती जी तुम्ही यादी दिली त्याच मंडळातील सदस्यांची तुम्हाला यादी तिथे द्यायची आहे। आता ही सगळी माहिती घेतल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असलेल्या वेबसाईटवरती तुम्हाला हा अर्ज दाखल करायचा आहे। तर मित्रांनो, हा अर्ज कसा दाखल करायचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। त्याच पद्धतीने मित्रांनो, ही जर का कागदपत्रे नसतील तर तुम्हाला मंडळाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार नाही। ही सगळी कागदपत्र जी आहेत ती तुम्हाला काढावी लागतील। त्याच पद्धतीने ही सगळी कागदपत्र काढल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार त्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्याची प्रत जी आहे ती तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये द्यावी लागते। पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर तिथून तुम्हाला मंडळाचा परवाना मिळून जातो। तर मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो। चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।